पुणे शहरात अनेक जुने व्यवसाय पाहायला मिळतात. घरगुती खानावळ पद्धतीने सुरू झालेला पुण्यातील सदाशिव पेठेतील पूना बोर्डिंग हाऊसचा प्रवास 100व्या वर्षात पोहोचला. टिळक रस्त्यावरील एसपी महाविद्यालयात पुण्याबाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना घरगुती जेवणाची सोय व्हावी यासाठी 1925 साली याची सुरुवात कर्नाटकहून पुण्यात आलेले मणिअप्पा उडपीकर यांनी केली. घरगुती पद्धतीने रुचकर जेवण हे तयार केले जातं. तर हे जेवण जेवण्यासाठी अगदी लांबच लांब रांगा देखील पाहायला मिळतात. तर याविषयीची अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. 1925 साली ज्या वेळेला माझ्या आजोबांनी हे सुरू केलं त्यावेळेला बाहेर जाऊन जेवणं हे सुद्धा अतिशय हे होते, म्हणजे दुर्मिळ गोष्ट होती. पहिल्यांदा 1915 साली एसपी कॉलेज पुण्यामध्ये सुरू झालं. 5-10 वर्षामध्ये कॉलेजचं नाव बऱ्यापैकी झालं. कॉलेजमध्ये बाहेरगावचे विद्यार्थी मोठ्या संख्येने यायला लागले. त्या काळी ताबडतोब कुठल्याही प्रकारे हॉस्टेलची सुविधा, मेसची सुविधा नव्हती. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बाहेर खानावळ शोधावी लागत होती. त्यावेळेला माझ्या आजोबांनी याच्यामध्ये थोडी संधीचा लक्षात आल्यामुळं खानावळ हा व्यवसाय सुरू केला. घरगुती खानावळ या स्वरूपात 1925 साली टेबल खुर्ची सुद्धा हा प्रकार नव्हता. खानावळ म्हणजे रेग्युलर पाटावर बसून लोक जेवत होते. बऱ्या हळूहळू जसं जसं लोकांना लक्षात आलं की अतिशय चांगलं घरगुती आणि रुचकर जेवण मिळतंय, तसतशी विद्यार्थी नोकरदारांची संख्या वाढायला लागली. महाराष्ट्रीय भोजन हे अतिशय संतुलित आहार आहे. आपली खासियतच अशी आहे की आपलं जेवण हे अतिशय चौरस आहार आहे. एक उसळ, एक फळभाजी, कोशिंबीर, पोळ्या, भात, पापड, दही, लोणची, चटण्या, हे सगळं असा जो आहार आहे अतिशय आरोग्यदायक आणि चौरस आहार आहे. इथं लोक वर्षानुवर्षे जेवणारे लोक सांगतात की आम्हाला कुठल्याही प्रकारे तब्येतीची अडचण आली नाही, कसलाही त्रास झाला नाही. ही एक फार मोठी गोष्ट आहे. जो अनुभव आपल्याला फक्त आपल्या घरामध्ये, ज्यावेळेला आपण घरामध्ये जेवतो त्यावेळेला जो कॉन्फिडन्स आपल्या मनामध्ये असतो, तो कॉन्फिडन्स इथं लोकांना वर्षानुवर्षे जेवल्यामुळे आपोआप डेव्हलप झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता एकत्र कुटुंब व्यवस्था संपत चालल्यामुळं मोठ्या प्रमाणावर घरी स्वयंपाक करणं किंवा जास्ती व्हरायटी बनवणं, वेगवेगळे पदार्थ घरी बनवणं हे लुप्त होत चाललं. मी आता जसं तुम्हाला सांगितलं की एक उसळ, एक फळभाजी, कोशिंबीर, आमटी, पोळ्या, भात, एवढं व्हरायटी करायला कोणाला वेळही राहिला नाही. आणि 2 जणांच्या 3 जणांच्या कुटुंबामध्ये व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा त्यांना जमू शकत नाही. एका वेळेला 50 लोकांची बसण्याची व्यवस्था आहे. आठवड्यात साधारणपणे रोजच्या याच्यामध्ये 170 रुपये थाळीचा दर असतो. शनिवार आणि रविवारी आम्ही थोडासा वेगळा मेनू ठेवतो. त्यामुळे शनिवार आणि रविवारी वेगळा दर असतो. शनिवारी सकाळी 190 रुपये थाळीचा दर आहे आणि रविवारी पक्वांना सकट 220 रुपये दर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारंपरिक आपल्या पदार्थांना खूप जास्त प्रतिसाद असतो. म्हणजे माणसाने कितीही काही कुठे तुम्ही आता जगभरचे जरी पदार्थ तुम्हाला उपलब्ध असेल तरी आजही तुम्हाला जे पोळी भाजी भात आमटी जे आपल्या घरगुती आहेत, वेगवेगळ्या उसळी, वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळ्या कोशिंबिरी, या पारंपरिक पदार्थांचं महत्व कधीही कमी होणार नाही. एकतर हे व्रत आहे, व्यवसाय म्हणून करणं हे खूप अवघड आहे. आज आमच्या 3 पिढ्यांमध्ये आम्ही 99 वर्ष हे काम करताना माझ्या आजोबांनी कधी सुट्टी घेतली नाही, माझ्या वडिलांनी कधी सुट्टी घेतली नाही. आता मी गेले 48 वर्ष काम करतोय. मी असं सुट्टी घेतलेली नाही. अविरतपणे करण्याचे हे काम आहे. अर्थार्जन हा प्रत्येक माणसाला आवश्यक आहेच, पण हा व्यवसाय करण्यासाठी काही वेगळ्या याची गरज आहे. सातत्य हे तुम्ही जोपर्यंत आता तुम्ही स्वतः बघितला जाता, आम्ही इथे जेवत होतो आता 2 जण, हे सातत्य आम्ही गेली 100 वर्ष टिकवल्यामुळे आज प्रवास आमचा 100 वर्षापर्यंत आलेला आहे. पाटावरील पंगत पासून सुरू झालेला प्रवास आज टेबल खुर्चीपर्यंत येऊन पोहोचला. परंतु इथे मिळणाऱ्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आजही खवय्यांची रांग पाहायला मिळते. अगदी तासनतास लोक उभे इथे रांगेत पाहायला मिळतात. प्राची केदारी, न्यूज 18 लोकल, पुणे.